भगिनींनो, जय शंकर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आतापर्यंत दिव्य शक्तींच्या लीला या मालिकेचे 11 भाग पाहिले आहेत। यात आपण श्री कानिफनाथ, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ अशा अनेक दिव्य शक्तींच्या लीला पाहिल्या आहेत। तर ज्यांनी पण हे मागील भाग पाहिले नसतील त्यांनी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे आपणास हे सर्व व्हिडिओ आपल्या सबस्क्रिप्शन लिस्ट मध्ये दिसतील। तर केले ना सबस्क्राइब? ठीक आहे। तर चला आपण आता पाहूया यातीलच एक दिव्य शक्ती श्री चैतन्य कानिफनाथ यांची मढी येथील यात्रा व त्यांची दिव्य लीला। ही यात्रा होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत चालत असते व नाथ भक्तांची अशी मान्यता आहे की रंगपंचमीच्या दिवशी श्री चैतन्य कानिफनाथ यांनी मढी येथे संजीवन समाधी घेतली होती। त्यामुळे या यात्रेसाठी संपूर्ण भारतातून जवळपास 20 लाख भाविक येथे येत असतात। येथे येण्यासाठी रेल्वेने अहमदनगर पर्यंत येता येते, तसेच बसने आल्यास पुणे मार्गे देखील अहमदनगर पर्यंत येता येते व नगर येथून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर पाथर्डी रोडवर हे तीर्थस्थान आहे। येथून जवळच श्री समर्थ मच्छिंद्रनाथांची ही समाधी आहे। तसेच नाथपंथीय श्री शंकर महाराज यांनी स्वहस्ते स्थापन केलेले वृद्धेश्वर येथे दिव्य शिवलिंग देखील आहे। आपण स्वतःच्या वाहनाने आल्यास हे तीनही स्थान एकाच दिवसात करता येतात। अत्यंत निसर्गरम्य व सुंदर असा हा परिसर आहे। घनदाट वृक्षवेलींनी या परिसराला वेढा घातलेला आहे। तर अशा या तीर्थस्थानात जगाच्या दृष्टीने श्री कानिफनाथांनी समाधी घेतली आहे, परंतु आजही या दिव्य शक्ती येथे आपल्या अस्तित्वाची प्रचिती देत असतात व या शक्ती स्वतः म्हणतात, इम्तिहान तुम लेके देखो, मेरी शरण में आके देखो, मुझे बुलावा दे के देखो, मुझसे बातें करके देखो, मेरी तरफ तुम प्यार से देखो। म्हणजे जे माझ्यावर अंतःकरणापासून प्रेम करतात त्यांचे सर्व संकटे या दिव्य शक्ती निवारण करत असतात। तर असाच प्रसंग आता आपण पाहूया। राणी येसूबाई यांचे पुत्र श्री छत्रपती शाहू महाराज हे लहान असताना औरंगजेब राजाने त्यांना कैद केलेले होते। त्यांच्या सुटकेसाठी राणी येसूबाईंचे प्रयत्न चालू होते। तर या प्रयत्नांना यश मिळावे यासाठी श्री चैतन्य कानिफनाथांच्या भक्तांनी राणी येसूबाईस मढी येथे जाऊन येथील समाधी स्थानाचे दर्शन घेण्यास सांगितले। तर येथे आल्यावर राणी येसूबाईने अत्यंत मनपूर्वक विनंती केली की माझ्या पुत्राची 5 दिवसात सुटका झाल्यास मी या स्थानाची आयुष्यभर सेवा करेन। ही एक प्रकारची परीक्षाच होती, कारण राणीने 5 दिवसात सुटका करण्याची विनंती केली होती व आश्चर्य घडले। 5 दिवसाच्या आतच औरंगजेब राजाने शाहू महाराजांची सुटका केली। त्यामुळे येसूबाई राणी या श्री चैतन्य कानिफनाथांच्या भक्त बनल्या व त्यानंतर त्यांनी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरघोस असा निधी दिला व या तीर्थक्षेत्राचा सुंदर असा कायापालट केला। तर अशा या थोर दिव्य शक्तींना काहीही अशक्य नसते। आपणही येथे येऊन श्रद्धा व विश्वासाने प्रचिती घ्यावी व मानवी प्रयत्नाने जे संकट सुटत नसतील त्यासाठी या दिव्य शक्तींचे सहाय्य जरूर घ्यावे। व आता जर माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी आपणापर्यंत रोज घेऊन येईल। तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये देखील जरूर शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय शंकर।